नमस्कार, मी साधना घंटी। दिवाळीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। दिवाळी म्हटलीस, कुठलाही सण म्हटला की आपल्याकडे परंपरागत रांगोळी घालण्याची पद्धत आहे, पण आजकाल आपल्याकडे फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे जागा जरा कमी असते, दारापुढे घालणं प्रत्येकाला शक्य होत नाही, पण रांगोळी घालायची हौस तर असते। तर मग अशा वेळेला आपण एक वेगळ्या प्रकारची रांगोळी बघणार आहोत, जी आपण घरात घालू ठेवू शकतो आणि वेगळीच आहे ती बघायलाच कशी आहे ती। सुरुवात करूया आपण। त्याच्यासाठी मी रंग घेतलेत वेगळे वेगळे, आणि पांढरी रांगोळी आणि ग्लिटर, आणि हे वॅसलीन आहे, थोडं पाणी आहे आज ही, आणि थाळीला छान लावून घ्यायचे। हात स्वच्छ पुसून घ्यायचा, म्हणजे रांगोळी पडेल चांगली। चेक करून घ्या रांगोळी पडते की नाही। डिझाईन तुमच्या मनाप्रमाणे। बेसिक मी अशी डिझाईन काढून घेतलेली आहे। आता ही जी रांगोळी आपण काढलेली आहे ही त्या वॅसलीन मध्ये मुरायला पाहिजे। आपण एक 5 मिनिटं आपण त्याच्यासाठी थांबायला पाहिजे, पण ते मुरेपर्यंत आपण त्याच्यात रंग पण भरून घेऊया, म्हणजे ते पण त्याच्यात मुरतील। कोणी कोणी ह्याच्यामध्ये वॅसलीनच्या ऐवजी खोबरेल तेल वापरतात, पण खोबरेल तेलामुळे त्याचा रंगाचा उठाव थोडा कमी होतो। थोडंसं मी ग्लिटर टाकलंय। आपली रांगोळी काढून तयार आहे। आपण एक 15 मिनिटं विश्रांती घेणार आहोत, कारण ती रांगोळी त्याच्यात मुरायला पाहिजे। एक 15 मिनिटं थांबल्यानंतर आपण पेपरवरती जी एक्स्ट्रा रांगोळी आहे ती उलटी करून काढून घ्यायची आहे, आणि आता अगदी हळुवारपणे पाणी ओतायचं। आपली अशा प्रकारे ही पाण्याखालची रांगोळी तयार आहे। ह्याच्यावरती एखादा दिवा लावून तुम्ही दारासमोर किंवा घरातही तुमच्या टेबलवरती ही रांगोळी ठेवून घर सजवू शकता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।